आज सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींना एकच प्रश्न सतत पडत आहे की हप्ता नेमका कधी येणार. हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, कारण गेल्या काही दिवसापासून आपण सगळेच या योजनेच्या अपडेट्सवर लक्ष ठेवून आहोत. दिवसभर सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या फिरताना दिसत आहेत. कुणी म्हणतं पैसे जमा झालेत, कुणी म्हणतं योजना बंद झाली, तर कुणी वेगवेगळ्या तारखा सांगत आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या कोणतीही अधिकृत खात्री नाही. हे सर्वप्रथम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत शासनाकडून अधिकृत GR म्हणजे शासन निर्णय प्रकाशित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. ही प्रक्रिया पूर्णपणे निश्चित ठरलेली आहे. म्हणजे जोपर्यंत काय माहिती का, आपण सर्वजण आता हप्ता कधी येणार, नेमका कधी जमा होणार याची वाट पाहत आहोत. आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण ह्याची वाट पाहत आहोत, लक्ष ठेवून आहोत प्रत्येक अपडेट्सवरती. तर काय झालंय, तर कोण काय म्हणतं आजकाल सोशल मीडियावरती, कोण म्हणतं की पैसे जमा झालेत, तर कोणी म्हणतं योजना बंद झाली आहे, आणि कोणी वेगवेगळ्या तारखा सांगत आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये कोणतीही म्हणजे अधिकृत खात्री नाही. म्हणजे अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत खात्री आलेली नाही. सर्वप्रथम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की कारण जोपर्यंत शासनाकडून अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय प्रकाशित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. आणि ही प्रक्रिया पूर्णपणे निश्चित ठरलेली आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे आले किंवा काहींना हप्ता मिळाला, अशा बातम्या जर तुम्ही ऐकत असाल तर त्या पूर्णपणे अफवा असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणी म्हणलं अमुक माणूस की पैसे खात्यामध्ये आलेले आहेत किंवा काहींना हप्ता मिळाला, अशा बातम्या जर तुम्ही ऐकत असाल तर त्या पूर्णपणे अफवा असण्याची जास्त शक्यता आहे. आणि त्यामुळे अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. अशा गोष्टीवरती विश्वास ठेवणं टाळा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही योजना बंद झालेली नाही. म्हणजे मित्रा, ही योजना जी आहे ती बंद झालेली नाही, ही सर्वात मोठा मुद्दा आहे. आता शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की योजना सुरूच राहणार आहे आणि कोणत्याही प्रकारे ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या बाबतीत कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र सध्या राज्यातील काही परिस्थिती, प्रशासकीय प्रक्रिया आणि अलीकडच्या काही घडामोडींमुळे हप्ते वितरणामध्ये थोडासा विलंब होत आहे. बाकी तुमचा हप्ता नक्की टायमाला येणार आहे आणि तो बुडणार नाही. परंतु काय माहिती का फरक काय आहे, पण हा विलंब कायमस्वरूपी नाही, तर तात्पुरता आहे, हे लक्षात ठेवा. आता थोडक्यात हप्ते वितरणाची प्रक्रिया समजून घेऊया. तुम्हाला स्पष्ट चित्र मिळेल. सर्वप्रथम शासनाकडून निधी मंजूर केला जातो, त्यानंतर त्या संदर्भामध्ये अधिकृत GR प्रकाशित केला जातो आणि ज्या GR मध्ये ती रक्कम कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या कालावधीसाठी दिली जाणार आहे याची सविस्तर माहिती असते. म्हणजे काय, तर शासनाकडून सर्वात पहिल्यांदा निधी मंजूर केला जातो आणि त्यानंतर त्या संदर्भात अधिकृत GR प्रकाशित केला जातो आणि GR मध्ये रक्कम म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या कालावधीसाठी दिली जाणार, म्हणजे रक्कम दिली जाणार याची सविस्तर माहिती असते. आणि हा GR प्रकाशित झाल्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू होते, जसे की लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, आधार लिंक, बँक खात्याची पडताळणी करणे आणि त्यानंतर थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करणे. त्यामुळे GR हा पूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. जोपर्यंत कोणतीही रक्कम जमा होऊ शकत नाही, म्हणजे जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत कोणतीही रक्कम जमा होऊ शकत नाही. सध्या मिळालेल्या ताज्या माहितीनुसार शासनाची तयारी जवळपास पूर्ण झाली असेल, म्हणजेच निधी, यादी आणि इतर सर्व बाबी तयार आहेत. म्हणजे काय, तर सध्या मिळालेल्या ताज्या माहितीनुसार शासनाची पूर्ण तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि निधी आणि यादी आणि इतर सर्व बाबी तयार आहेत. फक्त अधिकृत GR प्रकाशित होण्याची प्रतीक्षा सुरू आहे. आणि एकदा हा GR जाहीर झाला की त्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसांच्या आतमध्ये लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आणि त्यामुळे आता फार मोठा कालावधी शिल्लक नाही. अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे यावेळी मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आधीच काही दिवसांचा विलंब झालेला असल्यामुळे शासनाकडून 2 हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे. म्हणजे सर्वात मोठी खुशखबर काय असेल, तर 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय. म्हणजे काय झालंय, तर शासनाकडून 2 हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे. का, कारण त्याच्या मागचं काय आहे, तर नीट बघा. एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे यावेळी मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारण याआधी काही दिवसांचा विलंब झालेला असल्यामुळे शासनाकडून 2 हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे आणि जर असं झालं तर लाभार्थ्यांना एकाच वेळी दुप्पट रक्कम मिळू शकते, ज्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळेल. विलंबाबद्दल बोलायचं झालं तर हा फार मोठा विलंब नसणार आहे. साधारण काही दिवसांचा उशीर होऊ शकतो, पण आठवडाभर किंवा त्याहून जास्त वेळ लागण्याची सध्या शक्यता वाटत आहे. म्हणजे मित्रा की 2 हप्ते भेटणार आहेत लाडक्या बहिणींना, पण काही दिवसांचा उशीर होऊ शकतो, पण आठवडाभर किंवा त्याहून जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या कमी वाटते, म्हणजे आठवडाभर किंवा त्याहून जास्त शक्यता लागण्याची सध्या शक्यता कमी वाटते. त्यामुळे घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही. सध्या सर्वात योग्य गोष्ट म्हणजे संयम ठेवणं आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं. सोशल मीडियावरती येणाऱ्या प्रत्येक मेसेज किंवा व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण त्यामध्ये अनेकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती असू शकते. नेहमी शासनाच्या अधिकृत घोषणा, विश्वासार्ह बातम्या आणि अधिकृत स्रोतावरच भरोसा ठेवा. जसेच GR प्रकाशित होईल तशी त्यांची माहिती सर्वत्र उपलब्ध होईल आणि लगेचच पुढील प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे सध्या अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. पुढील कोणतीही महत्त्वाची माहिती आली की तुम्हाला वेळेवर कळवली जाईल आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा, जेणेकरून कोणीही चुकीच्या अफवांमध्ये अडकणार नाही. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.